हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अक्षय तृतीयेला आमच्याकडे म्हणजे विदर्भामध्ये आणि खानदेश साईडला अखोजी पण म्हणतात. तर मी जर्मनीमध्ये अखोजीच म्हणजे आपली अक्षय तृतीया कशी साजरी करते ते तुम्हाला आज दाखवते. आणि जर्मनीमध्ये ना रात्रीपासून खूप पाऊस चालू होता आणि दिवसभर फक्त रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. आणि उन्हाचं नाव नाही. इकडे आपल्याकडे कसं अखोजी म्हटलं आणि अक्षय तृतीया म्हटलं की कसं ऊन राहते, एकदम उन्हाळा चालू होतो. तर इकडे तसं काहीच फील होत नाही. असं वाटते पावसाळा चालू झाला का काय. तर खूप पाऊस पडत आहे. दिवसभरचा रिमझिम चालू आहे. रात्री पण पाऊस चालूच होता. तर स्वयंपाकाची तयारी इकडे चालू आहे. आमच्याकडे ना आजच्या दिवशी वडे, खीर असं खूप सारा स्वयंपाक बनवला जातो. आणि आजच्या दिवशी घागर भरले जाते, पितरांची पूजा केली जाते. तर आता माझे सासरे करतात भारतामध्ये, तर मला असं काही करायचं काम नाही. माझे आजल सासऱ्यांचं ते करतात. तर मी तर फक्त आपली पूजा करणार आहे, कलश पूजा आपली अक्षय तृतीयाची. आणि घरी मग आपल्याला स्वयंपाक वगैरे खायला. तर कढी करत आहे. कढीची रेसिपी बऱ्याच वेळा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि उडद डाळीचे वडे करत आहे. तर उडदाची डाळ ना मी रात्री भिजत घातलेली होती. ती स्वच्छ धुवून घेतली सकाळी 4-5 घंटे भिजत घालायची. आणि मसाल्यामध्ये जिरं, थोडीशी सोप आणि खूप सारा लसूण घ्यायचा. बाकी जास्त काही नसतं. आणि मिक्सरला छान असं मस्त बारीक वाटून घ्यायचा. चवीला उत्तम लागतं. आणि कढीबरोबर खाल्ले जातात. हे खीर, पुरी, कढी, वडे असं केलं जातं. तर मी सर्व वाटून घेतलं. त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर, थोडंसं चवीपुरतं मीठ. मीठ ह्याच्यामध्ये या वड्यांमध्ये परफेक्ट पाहिजे. मीठ जर कमी जास्त झालं ना, कमी झालं तर आपले वडे ते फुगत नाही आणि चवीला चांगले लागत नाही. म्हणून मीठ एकदम परफेक्ट त्यामध्ये टाकायचं. उडदाची डाळ झाली, चवळीची डाळ झाली, त्याच्यानंतर मुगाची डाळ झाली. यामध्ये ना काही याचं काही बनवायचं म्हटलं, हरभऱ्याची डाळ झाली, तर त्यामध्ये थोडं 2 दाणे मीठ जास्तच लागतं. इथं ना मी अर्धी कमी वाटी एकदम थोडीशी मी इथं कणिक घेतलेली आहे, म्हणजेच आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नाही घेतलं तरी चालते, ऑप्शनल आहे. त्याचबरोबर सिंपल अशी भाताची खीर करणार आहे. तूप घेतलं, तुपामध्ये थोडंसं आपलं खोबरं खीस थोडंसं परतून घेतलं. आणि भात लावलेला होता कुकरला. भात घेतला, थोडा मॅश करून घेतला भात. त्याच्यामध्ये खूप सारं दूध टाकलं आणि ते आता मी इथं फोडणीला घातलेलं आहे. म्हणजेच आपलं जे तूप वगैरे भासून घेतलं त्यामध्ये. आणि थोडीशी साखर टाकून 5 ते 10 मिनिट मस्त उकड आणून द्यायची. त्याचा कलर जेव्हा खिरीचा चेंज होतं ना, तेव्हा मस्त आपली खीर तयार होते आणि चवीला खूप छान लागते आणि अगदी 5 मिनिटात बनते. तर इथं वड्यांमध्ये मी कोथिंबीर टाकायचं विसरून गेले होते. तर आता कोथिंबीर टाकून घेतले. कढीमध्ये पण कोथिंबीर टाकून घेतली आणि आता मस्त गरमागरम असे वडे बनवते. इथं मी पॉलिथिन घेतलेली आहे, आपला प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. तुम्ही दुसरं पण काही घेऊ शकता. तर हाताला पाणी लावायचं, कारण की उडदाची डाळ आहे त्याच्यामुळे थोडं चिकट लागते. तर हाताला पाणी घेऊन मी असं गोल एक गोळा करून घेतला आणि तो थापून घेतलेला आहे. तर छान असा मीडियम थापून घ्यायचा, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. पाण्याचा हात घेत राहायचा आणि थापून घ्यायचा. तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं, तेल मस्त गरम करून घ्यायचं. वड्याच्या मधोमध छिद्र पाडून घ्यायचं आणि तेल छान आपलं गरम झालं की त्यामध्ये वडा टाकायचा आणि दोन्ही बाजूला मस्त असा वडा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, तुम्ही हिरवी मिरची पण यामध्ये वापरू शकता. इथं मस्त आपले असे गरमागरम वडे तयार आहे. मी पुऱ्या पण तळून घेतले, त्याच्यानंतर कुरडया वगैरे सर्व स्वयंपाक करून घेतला. मुली आणि अदितीचे बाबांना जेवण करून दिलं. त्यांना गरम गरम मस्त पुऱ्या वडे तळून दिला. आता मी पूजा करत आहे. आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख शांती धनसंपदा लाभावी याच्यासाठी अक्षय कलश भरला जातो. तर तेच मी पूजा करत आहे लक्ष्मी मातेची. तर तिथं मी तांदूळ ठेवलेले आहे गणपती बाप्पासाठी, त्याच्यानंतर कलशासाठी आणि लक्ष्मी मातेसाठी, कृष्णदेवासाठी तांदूळ मांडून ठेवलेले आहे. दिवा वगैरे लावून घेतला, दिव्याची पूजा केली. आता गणपती बाप्पाची सकाळची जी नॉर्मल पूजा आहे, आपली रोजची जी पूजा आहे ती मी केलेली होती. तर आता गणपती बाप्पाला आंघोळ घालून, नंतर कृष्णदेवाला आंघोळ घालून त्यांची तिथं स्थापना केली आहे. कलशामध्ये काय केलेलं आहे, मी अख्खे तांदूळ भरून ठेवलेले आहे. तुटलेले किंवा तुकडा तांदूळ असतात ते वापरता नाही, जे होलवाले अख्खेवाले तांदूळ असतात ते पूजेसाठी वापरले जातात. तर तिकडे कलश मध्ये मी तांदूळ भरून ठेवलेले आहे. गणपती बाप्पाची आंघोळ झाली, कृष्णदेवांची झाली. त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचा आणि विष्णुदेवांचा माझ्याकडे फोटो आहे. फोटो सिंपल पुसून घेतला पाण्याने. गणपती बाप्पाला आधी हळद कुंकू लावून घेतलं. नैवेद्यासाठी गुळ खोबरं ठेवलेलं आहे. नंतर कृष्णदेवाला गोपीचंदन लावून त्यांना पण नैवेद्य दिला. लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावलं आणि विष्णुदेवांना मी गोपीचंदन लावून पूजा करून घेतली.
मी तांब्याचा कलश घेतलेला आहे आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढून घ्यायची. त्याच्यानंतर 5 बोटं लावून घ्यायची हळदी कुंकाची आणि मी कलश भरून तांदूळ घेतलेले आहे. त्यामध्ये एक पण असा तुटलेला वगैरे तांदूळ घ्यायचा नाही. होलवाले जे तांदूळ आहे ते घ्यायचे. त्यामध्ये 2 लवंगा, 2 वेलची, त्याच्यानंतर एक आपलं हळकुंड, बाळंतीण हळकुंड असते ते घ्यायचं. एक सोन्याचं काही पण नाणं असलं किंवा लक्ष्मीचा तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ते पण त्यामध्ये ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर ₹1 नाणं मी त्यामध्ये ठेवलेलं आहे. सोनं ठेवायचं जे तुमच्याकडे असेल छोटंसं आणि हळद कुंकू लावून फूल वाहायचं. तर इथं घरच्या देवांना मी नैवेद्य दाखवून दिला आहे. आता जी पूजा केली तिथं नैवेद्य दाखवत आहे. तर अशी सिंपलशी पूजा केली, एकदम मोठी काही नाही. जे पण माझ्याकडे अवेलेबल होतं त्यामध्ये मी पूजा केलेली आहे. तर पूजा झाल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. सणवार आहे असं काहीतरी वाटत होतं. तर पूजा करून घेतली. आता मी जेवण करून घेणार. इथं बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त आपली खीर झालेली आहे. त्याच्याबरोबर कढी आहे, थोडे पापड तळलेले आहे, पुरी आहे, वडे आहे आणि बरंच काही आजच्या दिवशी बनवलं जाते. पण मी थोडक्यात थोडंच बनवलं, कारण की जास्त बनवून पण मग मुली एवढं खात नाही. अदितीच्या बाबांचं पण मोजकंच जेवण असते आणि खीर उत्तम झालेली होती. पूर्ण जेवण उत्तम झालेलं होतं. खीर अगदी 5 मिनिटात बनते, खूप भारी लागते. मस्त वेलची पावडर वगैरे त्यामध्ये टाकून घ्यायची. तर मी जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर घर वगैरे सर्व आवरून घेतलं, किचन वगैरे क्लीन करून घेतलं. आणि आज मुलींचा रविवारी मराठी शाळेचा दिवस असतो, मराठी शाळा असते त्यांची. तर त्यांनाच आता तिथं घेऊन जात आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप पाऊस चालू आहे. कंटिन्यू पाऊस चालू होता, थोडा थांबत होता आणि बारीक बारीक तर चालूच होता. एकदम ढगाळ वातावरण होतं, एकदम शार सर्व ढग झालेले होते. तर आता मुलींना घेऊन जात आहे स्कूलमध्ये. संध्याकाळी आल्यानंतर परत आपले संध्याकाळचं काम. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला मग परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.